आली का बाजारातून? लय उशीर केला. हा ऊन होता की लय लय ऊन होता आज. अगं बाई लय ऊन होतं बाजारात. तिथं पाणी लय ताण लागली. मागितलं पाणी एक जणाला आणि गेले बघ काय काय आणले बाजारात. काय काय आणलं बाजारात? नाही जीवस आधी गेल असते सोड गाठते. नमस्कार भाऊ बहिणीनो. बघा बाजारला गेलते मी. मग जांभळं तर चिमली काय बाबा बाई. हा ते जांभळं आणले ते ज्यूस काढ बरं की असं. बघा भाऊ बहिणीनं आई म्हणते आता शिका आली काय बाजारात. आता ऊनच लय दाजीने सोडलं दारात की गेलं निघून. मला हा ज्यूस नाही बघा नाही ते. का आता लय दाजी खवळते नका म्हणत होतं जांभळं लय पिकलेली येते. मला लय आवडते ती. माळवं लय महाग होता आज. कसं होतं मग? राहू दे मग प्यायचं नाही म्हणलं राहू दे पुन्हा का प्यायला. जांभळ खाल्लं जांभळावर कसं पिवते ते चांगलं लागतं ते. मी नाही पेत कधी फळाचं नग. फुटली की जांभळ लय पिकलेली त्याने फुटली. बघा जांभळं आणली ती जांभळं बाजारातून. लय गोड आहे ती मस्त. पिकली त्यानं फुटली बघ. ज्यूस ठेव गेलास मग प्यायचं नाही. बघ काय काय आणले बाय बाय टोपलं हे कसलं आणलंय. केवढ्याला आणलं बाय? चांगलं आणलं टोप. 150 रुपये म्हणते ती बाई. हा मग आता केवढ्याला असते काय माहिती. 1200 तर लय स्वस्त होतं. 1200 पण इथं महाग घेतली बाजारात. मजबूत बाई नाही की ह्याला दोऱ्याने येण्याचं काय का न आता. नाही येण्याचं काय करायचं. ती दुसरं मोडायला लागले म्हणून कलरचं आणलं. ती दुसरं आणलं 100 रुपयाला. 100ला ती घेतलं. बरं हे बी चांगले. चांगले का चांगलं. शेव चिवडा. हे शेव चिवडा आणलाय बाबा बहिणीनो. हे शेव चिवडा आहे. त्याच्यात दुसरं काय बघा जांभळं नाही भरायचे आता. फ्रीज मध्ये राहते जांभळं. मला खायला लय आवडते. लय महाग दिली जांभळं. कशी येते? 50ला अर्ध. किती वाईट आहे. राहणार दाजीला चल म्हणलं होतं तरी जाऊ आपण. कळत नाही दाजी. आंबा लय आणला आज. हे आंबा 150 रुपये किलोचा आहे. तीच कमी केलं त्यानं. या भावा बहिणीनं जांभळं खायला बघा बाजारातून आज जांभळं तर. तुम्ही म्हणताल आई कसं काय येतंय. मी आईला ठेवून घेतलंय. बहिणीचं दुखत आहे मला एकटीला करणं होत नाही. आईला म्हणलं राब आहे तू. बहीण माझ्या जवळ आहे भावा बहिणीनं. बहीण आहे माझ्याजवळ. तिखट आणली काळं तिखट आहे. एवढ्यात होते 50 रुपयाचं. दाजीमध्ये कवा तू करशील. मिरच्या लय महाग आहे त्या. गुरुवारी आता आणले पुढच्या गुरुवारी. ते माणूस खात्रीने देते लय भारी आहे म्हणते नेत जा. करू म्हणलं दाजी नका म्हणते काही गरज नाही म्हणते तर करायला. आज बाजारातून काय आणलं माहिती का बाबा जास्त. एक वस्तू जास्त आंबे जास्त आणले बघा आज. आंबे लय आवडतात मला. सीझन आहे तर खाऊ आपलं जाऊ. रोजच चालले. आई बघते आंब्याकडे. तिला वाटत असं इतकं कशाला आणलं. त्यांच्या घरी आहे तर आईच्या घरी तर आपल्याला काय व्हावं दुसरीकडलं वय. भावाने केलता फोन आंबे खायला ये म्हणून पण नाही जाणं झालं आपल्याला. माझं सगळं माळवं महाग होतं. लय महाग होतं आजचं माळवं. मी सांगत असते सगळ्याला स्वस्त भेटलं बाबांना. आज स्वस्त आहे माळवं. महाग भेटलं की लगेच म्हणत असते आजचं माळवं लय महाग. आज माळवं लय महाग होतं बघा. जांभूळ पिकल्या झाडा खाली ढोल कुणाचा वाजजी. हो ढोल वाजजी. ढोल कुणाचा वाजजी. ते पोराला लागते मटकी. त्याला स्पेशलच असते ना तर दुसरी
अयो वांग्याला लई काटे तरी बाबा. या बाबा बहिणी जांभळ लिंबू. मी केळं कॅरी बॅग मध्ये ठेवली का लगेच खराब होती. त्याच्यामुळे केळं खा की बाय. केळं तिकडं ठेवते त्याच्यात. केळं खा की. बरं केळ बी आवडत नाही. आवडते ना. खा की मग केळ. जांभळ खा. नग आता रानातली माणसं आहेत, त्यांना कुठलं इकत आणलेलं का वाटते. रानात किती बी सपरट झाडाखाली. त्याच्यामुळे बाई नगवाय करते. तिची सुन लय खाऊ घालते काय काय. त्याच्यामुळे मला माझ्यापासलं नग वाटत. लय खाऊ घालते. हाताला हाताला जांभळ खाऊ वाटत नाही राही. हं? जांभळ सुद्धा खाऊ वाटत खात नाही मी राही. जांभळ का? नाही खात राही पाहिजे. आई जांभळ खात नाही कशा पायी. माझी एक बहीण वारलेली 7-8-9 वर्षाची होती ना. तिचं नाव होतं राही. त्याच्यामुळे जांभळ खात नाही. राही जांभळ. आता एक बहीण लय आजारी आहे. माळवा आज लय महाग होतं बाय. बटाटे म्हणायचे 2 किलो घेतले तर 50 द्या आणि 1 किलो घेतलं तर 30 द्या. दाजीला म्हणलं 2 किलो काय करायचं आपलं. हे ठेवायचं दुसरं ठेवते काहीतरी केळं तिला. चिमणी माझी उडून ग गेली. चिमणी माझी उडून ग गेली. आई काय लय सुकली. आई खराब कशामुळे झाली. बहिणीमुळं. भावा बहिणीमुळं. बहिणीचं लय दुखतंय त्यानं. आई बी जेवत नाही. बळच आपलं खा बाई म्हणावं लागतंय. मी ठेवून घेतलंय. मला एकटीला बहीण सांभाळणं होत नाही. आधी सासूचं केलंय सगळं तुम्हाला तर माहित आहे. बहीण तरणीसाठी होत नाही तिचं एकटीला करणं. सासूचं मस्त केलंय मी. माझ्या बहिणीने लय केलंय सगळ्यासाठी. आता तिच्यापासून आणि कोण नाही आले. त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता काय तर 1-2 बाया येऊन गेला त्या दिवशी केकच्या. वांगी जास्त आणली. वांगी बी चौकड महागच म्हणत होती. पण ते चिंचवलीच्या आजी आहे त्या आजी आजोबा आहे दोघ. ती व्हिडिओ बघते ती. त्यांनी हाक मारली. वांगी दुसरीकडे 20 रुपये म्हणले इकडे यूट्यूबवाले या इकडं म्हणले. घ्या बरं म्हणले वांगी 10 रुपयाने. मग 20 रुपयाचे अर्धा किलो वांगी भेटले तेवढे स्वस्त. आई रडते पदराला धरून. चिमणी माझी गेली उडून. तसं असते. अवघड आहे. आईची माया वेगळीच असते. आई त्या आमच्या आईला गाणं एखादं म्हणलं तर तिचं काय त्या बहिणीमुळे भांडण नाही जाईल. बहीण लेकरू आहे ना शेवटी. जास्त दुखतंय तिचं. वांगी चांगले आहेत का बाय? चांगली काटाळ गावरा नाही की. चांगले आहेत का? लिंबू अर्धा किलो आणली. केवढे आणली ते? हा केवढे? लिंबू दुसरीकडे होते महाग. पुन्हा एका जागेवर स्वस्त बी होती पण चांगले नव्हते. 30 रुपयाचे अर्धा किलो. दाजीला म्हणलं अर्धा किलो. आणि सगळ्यात जास्त एकच वस्तू आणली फक्त. कोणची आणली ओळख की? आंबा. आंबा आणले. आंबा लय आणलं. माझ्या पोराला आवडतात की लेकराला म्हणून आंबा आणले. तर पुरीचं तर माझ्या लग्न झाले भावा बहिणीनं. आणि नाही कॅमेरे समोर ती लेकरू माझं पोरगा असते का बाबा. ही आंबा वेगळा आहे बाय. काय होत नाही. अशीच कॅरी बॅग ठेवू मला गोडले. मला नाही. मला जांभळं खाऊ वाटत होती. 8 दिवस झालं दाजीला जांभळं आणा म्हणते. दाजी म्हणायची मला बी कळायचं नाही कसली आणू काय. आज जास्त आणले बघा भावा बहिणीनं एकच.
आंबे. हे बघ फुटला, खराब असते तर बाय. मस्त खराब लय पिकलेला. ही आंबे जास्त स्वस्त. आपले व्हिडिओ बघतात त्या मावशी, त्यांनी दिले तर किती 50 रुपयाला 1.5 किलो दिले आधी. आणि पुन्हा आणि महागारी निघालोत की हाक मारून म्हणले न्या 50 2 किलो. पण आंबा दिसतंय असा बरं का, गावरान आंबा आहे आपला रानातला. फ्रीजमध्ये ठेवावं लागेल बायाला का नाही, खराब फिराब व्हायचा. आणि दाजी खवळ तिला. लई गोड आंबा बघ खाऊन, आहे का? एकदम गोड आंबा, स्वस्तात मस्त. कडू कसं लागला का जांभळा मग लागतं का चव बेकार जांभळा मग? बघा आंबे किती आणलेत भावा बहिणीनो. आज सगळे बाजारात आहे म्हणते आंबे जास्त आणले. पा माळव लय महाग होता आज लय. आंबे घेतले म्हणलं जाऊ दे, रस बी करायचं एकदा दोनदा. लय ऊन होतं, आलं बघा आबाळ आता. बाजारात गेले तेव्हा मी लय ऊन होतं लय. एका बाईने तर नंबर घेतलाय माझीपासून. आंबेवाले म्हणले नंबर द्या तुमचा, आम्ही तिथे येतो आंबे आणाय. कुठं? बारीक आहे गोड, पोराला खायला आणलेत मी. कसला का लागला पोरग खात. मला नाही चव लागली पण कसं काय जांभळा म्हणून नसते काय एखादा असं सपक असते. हे काला आंबा काढ तर हे काला हे दिसते येवय नाही नाही पुढे आहे पुढे येवय त्याच्या पाड्याला जिटकून ते काय सुकलेलं बारक अंग ते चांगलं आहे. बघी नसते नाही गोड आहे. हे आंबे खायला चला ठेवू का फ्रीज मध्ये बाळू. बघा आंबे आणलेत आज, लय मोठे आंबे आणलेत. जरा स्वस्त मिळाले हे आंबे. बघा काय काय आणले, वांगे, ही जांभळं आणली, मिरच्या. खा की आंबा बाय. खाल्ले ते हां खाल्ला घ्या. आई सुकलेलीच आहे पण काय करावं आता.